नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, परवा दिवशी आहे दसरा, तर त्यानिमित्त जे काही डिझाईन असेल तर ते मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून दसऱ्याच्या व विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर हा जो काय असेल तर हा आपला पहिला व्हिडिओ आहे। ऑलरेडी मी 2-3 जे काही डिझाईन्स असतील तर ते तयार करून या ठिकाणी ठेवलेले आहेत। तर या व्हिडिओला जसं तुमचा रिस्पॉन्स येईल त्याच्यानुसार बाकी जे काही व्हिडिओज असतील तर ते या ठिकाणी मी अपलोड करणार आहे। आणि तुम्हाला जर डिझाईन वगैरे बघायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन या ठिकाणी चेकआउट करू शकता। बाकी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल तुम्हाला दिलेलं असेल त्याची जी काही लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता। यूज कशा पद्धतीने करायचं ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ या ठिकाणी लाईक केला नसेल तर लाईक करा, एक छानशी कमेंट करून तुम्हाला डिझाईन कशी वाटली काय नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि जर कोणाला काही अडचणी वगैरे येत असतील किंवा जर काही बोलायचं असेल माझ्यासोबत तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला। तर माझं जे काही इंस्टाग्रामचं पेज असेल तर ते आपलं अशा पद्धतीने या ठिकाणी पेज आहे। तर ह्या पेजला जाऊन तुम्हाला फॉलो सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता। बाकी या ठिकाणी डिझाईन्स वगैरे जे काही असतील ते मी या ठिकाणी पोस्ट करत असतो। आणि तुम्हाला पर्सनल लेवलवर जर काही गोष्टी विचारायच्या असेल, म्हणजे तुम्हाला जर काही माहिती समजली नसेल किंवा तुम्हाला जर काही अडचणी वगैरे येत असतील किंवा अजून दुसरं काही बोलायचं असेल तुम्ही या ठिकाणी मला मेसेज करू शकता। तर अशा पद्धतीने इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते चेकआउट करू शकता। बाकी आपण आता चाललो आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी। ओके, तर सगळ्यात पहिले जे काय असेल तर अशा पद्धतीने जे काही पेपरचं बॅकग्राऊंड असेल तर ते मी या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। तर हे बॅकग्राऊंड तुम्हाला प्रायमरी बॅकग्राऊंड म्हणून आपण या ठिकाणी यूज करणार आहोत। त्याच्यानंतर मॉडेलचं जे काही नाव असेल ते नाव, त्याच्यानंतर मॉडेलचा फोटो, त्याच्यानंतर जे काही आपली मेन टेक्स्ट पीएनजी असेल, विजयादशमी दसरा निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, तर या ठिकाणी आपण दिलेली आहे। आणि हिला जो काय असेल तर टेक्स्चर बघू शकता, एकदम जबरदस्त टेक्स्चर आपण या ठिकाणी अप्लाय केलेला आहे। त्याच्यासोबतच हे जे काही आपट्याचं पान असतं तर ते सुद्धा आपण या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यासोबतच हा जो काही रावणाचा पीएनजी असेल हा सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दिलाय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या कोणत्या डिझाईन मध्ये यूज करायचा असेल तुम्ही यूज करू शकता। तर हा खास करून मी या ठिकाणी पीएनजी स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे पुढे चलून तुम्ही यूज करू शकता। त्याच्यानंतर हा जो काही आपला छोटासा टेक्स्ट असेल तर हा टेक्स्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलाय। त्याच्यानंतर आपला जो काही लोगो असेल तर लोगो या ठिकाणी आहे। आणि त्याच्यानंतर फायनली हे जे काही सर्व पीएनजी तुम्हाला दाखवलेले असतील हे सर्व यूज केल्याच्या नंतर तुमची जी काही डिझाईन होणार असेल तर ती आता या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल। तर अशा पद्धतीची जी काही डिझाईन असेल तर ही आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत। सोबतच बाजूला या ठिकाणी आपली जी काही थंबनेल असेल तर आपण या ठिकाणी थंबनेल टाकलेले आहे, पण फायनल जे काही आउटपुट असेल ते अशा पद्धतीचं राहणार। तर ही जी काही पीएनजी असेल सॉरी ही जी काही जेपीजी डिझाईन असेल ही सुद्धा मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तुमच्या मार्केटिंगसाठी किंवा तुमचं जे बाकीचं काम असेल त्याच्यासाठी हे सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता। ओके, तर आता जायचं आपल्याला आपलं आजचं जे काही डिझाईन असेल ते डिझाईन करण्यासाठी। तर मी जे सिम्पली जे काय असेल तर पिक्सल लॅबचं जे काही ॲप्लिकेशन असेल ते या ठिकाणी ओपन केले। ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्या पुढे सुद्धा सेम अशाच पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी आला असेल। तर जे काही न्यू टेक्स्ट असेल ते सर्वात तुम्हाला डिलीट करायचे। डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर क्लिक करून जायचं तुम्हाला इमेज साईजवर, आणि या ठिकाणी जी काही साईज असेल मित्रांनो तर ही तुम्हाला करायची 5000, आणि इकडे जी काही हाईट असेल तर हाईट टाकायची तुम्हाला 6000। ओके, अशा पद्धतीने 5000 बाय 6000 करा। त्याच्यानंतर ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। तुमचा जो काही रेशो असेल हा रेशो या ठिकाणी सेट झाला। डबल चौकोन कलर मध्ये यायचा आणि पांढरा रंग जो काय असेल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा। एवढ्या गोष्टी झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून जायचं फ्रॉम गॅलरीवर, त्याच्यानंतर 3 डॉट, त्याच्यानंतर ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करायचे। आणि या ठिकाणी तुम्हाला रिसेंट मध्ये जाऊन जे काही इमेजेस असतील याच्यावर क्लिक करा आणि दसरा एक अशा पद्धतीने फोल्डरला नाव दिलेलं आहे। तर हे फोल्डर या ठिकाणी तुम्हाला ओपन करायचं आहे। आता याच्यामध्ये जे काही पीएनजीस दिले असतील एक एक करून तुम्ही सर्व पीएनजीस या ठिकाणी यूज करू शकताय। तर मी सर्वात पहिले जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड घेतले। बॅकग्राऊंड घेतल्याच्या नंतर सेटिंगच्या ऑप्शनवर आले। सेटिंगच्या ऑप्शनवर आल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईज म्हणून एक ऑप्शन असेल तर या ठिकाणी या ठिकाणी आल्याच्या नंतर जे काही विड्थ आणि हाईट असेल ती तुम्हाला 100% करायची आहे। त्याच्यानंतर डबल चौकोनावर क्लिक करून या ठिकाणी तुम्ही लॉक करू शकता। ओके, हे लॉक झाले। त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, आणि सेम जी काही प्रोसेस असेल ती पुन्हा या ठिकाणी तुम्हाला रिपीट मध्ये करायचे आहे, जोपर्यंत तुमच्या जे काही सगळ्या पीएनजीस असेल ते व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी लागणार नाहीत। ओके, आता मी या ठिकाणी थोडंसं फास्ट मध्ये करून घेतो। तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि फर्स्ट टाइम जर आपला व्हिडिओ या ठिकाणी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन खाली लाल रंगाचं जे बटन दिसतंय त्या बटनवर क्लिक करून आपले जे काही चॅनल असेल तर ते या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून टाका। कारण आपण या ठिकाणी अशाच पद्धतीचे जे काही इव्हेंटचे व्हिडिओज वगैरे असतील तर ते या ठिकाणी आणत असतो, आणि सोबत जे काही मटेरियल वगैरे असेल ते सुद्धा देत असतो। त्यामुळे तुम्ही जर अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपले चॅनल सबस्क्राईब करा, आणि सोबतच बाजूला ती तुम्हाला घंटीचा आयकॉन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून जे काही घंटीचा आयकॉन असेल ते सुद्धा या ठिकाणी ऑन करून ठेवा। तर सोबतच या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही आपट्याचा पीएनजी असेल तर हा पण या ठिकाणी दिला होता तुम्हाला। तर सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर हा जो काही पीएनजी असेल हा ओपन करा आणि अशा पद्धतीने घेऊन यायचा। या ठिकाणी आल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईज 100% करायचे आणि ह्याला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लॉक करायचे। पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून या ठिकाणी जायचे आणि या ठिकाणी जो काही मी रावणाचा पीएनजी तुम्हाला प्रोव्हाइड केला असेल तर हा पीएनजी तुम्हाला घ्यायचा आहे। इथे क्लिक करा, साईडला या आणि पुन्हा एकदा तुम्हाला अशा पद्धतीने याच्यावर क्लिक करून घ्यायचे। ओके, तर अशा पद्धतीने हा सुद्धा तुम्ही या ठिकाणी लॉक करायचा आहे।
त्याच्यानंतर या ठिकाणी जो काय आपण छोटासा मेसेजचा PNG या ठिकाणी एक छोटा दिला होता, तर हा PNG तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचा आहे. तर ऍड केल्याच्या नंतर पुन्हा एकदा रिलेटिव्ह साईजवर क्लिक करा, इथं लॉक लेअरमध्ये जायचं आणि हा पुन्हा एकदा तुम्हाला लॉक करायचा. तर अशा पद्धतीनं तुमच्या जे काही सर्व PNGs असतील या ठिकाणच्या लागलेला आहेत. त्याच्यानंतर सर्वात शेवटी तुमचा जो काही लोगो असेल किंवा जो काही वॉटरमार्क तुम्ही तयार केला असेल तर तो वॉटरमार्क तुम्हाला या ठिकाणी ऍड करून घ्यायचा. मी माझा जो काय असेल तर तो या ठिकाणी आता टाकलेला आहे. आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर जे काही PNGs असतील ते आपण या ठिकाणी एक एक करून आणलेलं आहेत आणि आणल्याच्या नंतर आपली जी काही फायनल डिझाईन असेल तर ती आता या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. तर इथं लेयर्समध्ये गेल्याच्या नंतर बघू शकता सर्व जे काही गोष्टी असतील ते मी या ठिकाणी लॉक करून ठेवलेल्या आहेत. आणि जी काही PL फाईल असेल म्हणजे जी काही प्रोजेक्ट फाईल असेल तर ती ही याच ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जे काही PNG मटेरियल यूज केलं असेल त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार. पण फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे पासवर्ड आणि तो पासवर्ड मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. तर कमेंट बॉक्स ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पिन केलेली कमेंट असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर त्या कमेंटला ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्याच्या नंतर पासवर्ड नावापुढे तुम्हाला 4 अंक दिसत असतील तर 4 अंक घ्यायचे आणि तुमची जी काही PNG फाईल असेल किंवा PL फाईल असेल दोन्ही फाईल्स तुम्ही याच्या मार्फत या ठिकाणी ओपन करू शकता.